2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। राज्यसभेचं कामकाज देखील तहकूब करण्यात आलंय। दोन्ही सभागृहामुळे विरोधकांनी जो गोंधळ घातला त्या कारणाने आता लोकसभा आणि राज्यसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। नवी दिल्लीमध्ये जातोय मनोज जरांगे पाटील अभिजित दिपके यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। जंतर मंतरवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची भेट घेतल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। नवी दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावरून जरांगे पाटील आणि दिपके यांच्या भेटीची ही थेट दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहू शकता। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, आपण बघतोय की जरांगे पाटील हे देखील आता दिपके यांच्या भेटीला गेलेत, काय अधिकची माहिती आहे? जंतर मंतरवर मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ त्यांनी थेट जंतर मंतर गाठलेला आहे। आज सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून थेट दिल्लीला दाखल झाल्यानंतर त्यांनी आता सुरुवातीला या सगळ्या तरुणांची भेट घ्यायला सुरुवात केलेली आहे। गेल्या 5 दिवसांपासून जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या ऍक्टिव्हिटीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंना असं वाटलं होतं की आपण या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावं। त्याच अनुषंगानं ही त्यांनी भेट थेट घेतली आहे। आता या भेटीनंतर त्यांच्या आंदोलनाच्या संदर्भातली काय भूमिका आहे ते कळेल, पण सुरुवातीला या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत असताना मारहाण केलेली आहे, त्याचबरोबर जखमी झालेले आहेत, त्यांची ते भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। चर्चा केल्यानंतर आंदोलनाबाबत त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय आहे ते पाहावं लागेल। पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये ज्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून वादळ निर्माण केलेलं होतं ते मनोज जरांगे थेट जंतर मंतरवर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। एका बाजूला विरोधक एकवटलेले आहेत तर त्या दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रदेशातले जे आंदोलन करणारे, जसं आपण काल बॉर्डरवर बघितलं, दिल्लीच्या बॉर्डरवर बघितलं की शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत, त्याच दृष्टीनं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला, तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक लोक येत आहेत, त्यापैकीच एक मनोज जरांगे पाटील आहेत। आता या भेटीमध्ये सुरुवातीला चर्चा केल्यानंतर कुठले मुद्दे येतात, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढच्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचं, या सगळ्या गोष्टी समोर येतील। पण आता या घडीला जंतर मंतरवर एक मराठी आंदोलनातला मोठं नाव तिथे दाखल झालेलं दिसतंय। नक्कीच, धन्यवाद माधव दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की नवी दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक विरोधी पक्षांचे नेते देखील दाखल झाले होते। महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे असेल, शरद पवार असेल यांच्या पाठोपाठ आता मनोज जरांगे पाटील हे देखील जंतर मंतरवर पोहोचलेत अभिजित दिपके यांना भेट देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी। मनोज जरांगे पाटील यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। जंतर मंतरवरती ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। मनोज जरांगे पाटील यांनी सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे।